प्रकरण 5. डॉक्टरने योग्य काळजी घेण्याचे नाकारले आणि एक तरुण स्त्री मेली. पुढील घटना देखील अस्पृश्यतेवर लख्ख प्रकाश टाकणारी आहे. गांधींकडून चालवल्या जाणाऱ्या यंग इंडियाच्या नियतकालिकेतील 12 डिसेंबर 1929च्या अंकात काठियावाड येथील खेडेगावातील एका शाळामास्तरने मांडलेली कैफियत छापून आली. त्यामध्ये त्याने त्याचा अनुभव कथन करताना सांगितले की त्याने त्याच्या नुकत्याच प्रसूती झालेल्या पत्नीच्या खालावलेल्या तब्येतीसाठी त्याने डॉक्टरची कशी मनधरणी केली. तथापि योग्य वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने त्याच्या पत्नीचा आणि बाळाचा मृत्यू झाला. त्या पत्रात तो म्हणतो, 5 डिसेंबरला बाळाचा जन्म झाला आणि 7 तारखेला माझी पत्नी आजारी पडली. तिला जुलाबाचा त्रास होत होता. तिची शक्ती क्षीण होत होती आणि तिच्या छातीत जाळ उठत होता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तिच्या बरगड्यांमध्ये तीव्र कळा येत होत्या. मी डॉक्टरांना फोन केला, परंतु त्यांनी सांगितलं की ते हरिजनाच्या घरी जाणार नाही आणि बाळाला तपासणार नाही. त्यामुळे मी नगरसेठ आणि गिझर दरबारात जाऊन त्यांच्याकडे मदतीची भीक मागितली. नगरसेठने डॉक्टरला सांगितले की त्यांनी पैशांची चिंता करू नये, 2 रुपये फी ते देतील. डॉक्टरने ते मान्य केलं, पण त्याने एक अट घातली की तो त्याच्या पत्नीची तपासणी करेल, पण हरिजन कॉलनीच्या बाहेर. मी माझ्या पत्नीला हरिजन कॉलनीच्या बाहेर नेलं. मग डॉक्टरने थर्मामीटर मुस्लिम व्यक्तीच्या हातात दिलं. त्या मुस्लिम व्यक्तीने माझ्या हातात आणि मी माझ्या पत्नीला दिला. त्याचा वापर झाल्यानंतर पुन्हा त्याच प्रक्रियेने थर्मामीटर डॉक्टरकडे गेलं. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. डॉक्टरने दिव्याच्या प्रकाशात थर्मामीटर बघितले आणि सांगितले की तिला न्यूमोनियाचा त्रास होतो आहे. त्यानंतर डॉक्टर तिथून निघून गेला आणि काही औषधं पाठवली. मी बाजारातून लिन्सीड आणून दिलं. मी 2 रुपये फी देऊनही डॉक्टरने पुन्हा तिची तपासणी करायला नकार दिला. न्यूमोनिया हा भयंकर आजार होता. फक्त देवच आता आम्हाला वाचवू शकत होता. माझ्या जीवनाचा दिवा विझला. माझी पत्नी 2 वाजता वारली. त्या अस्पृश्य शिक्षकाचे नाव छापून आलेले नव्हते. तसेच डॉक्टरचे नाव देखील कुठेही आढळून आले नाही. नाव सांगितलं तर बदला घेऊन आपल्याला मारून टाकलं जाईल ह्या भीतीने त्या अस्पृश्य शिक्षकाने नाव न छापण्याची विनंती केली होती. पण वास्तव खरोखर निर्विवाद होते. वरील प्रसंगाबाबत कुठल्याच स्पष्टीकरणाची गरज नाही. शिक्षित असूनही डॉक्टरने थर्मामीटर हाताळलं नाही, त्या स्त्रीची योग्य तपासणी केली नाही आणि त्यामुळे त्या स्त्रीला आपला जीव गमवावा लागला. त्याच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिक तत्वाचा आणि त्यावर हुकूम वागण्याच्या नैतिकतेचा त्याला विसर पडला होता. त्याच्या सदसद विवेक बुद्धीची टोचणी त्याला होऊ शकली नाही. अस्पृश्यांना हात लावण्यापेक्षा हिंदू धर्मातील लोक अमानवी राहणं अधिक पसंत करतील असेच यावरून दिसत होते. मी या मजकुरात